तुम्हालाही माझ्यासारखा प्रश्न पडला आहे का? LinkedInचं अकाउंट ओपन केलं आहे, प्लस डिटेल्स भरलेले आहेत, पण व्हेरिफिकेशन होत नाही आहे. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देणार आहे. जसं की रिसेंटली मी सर्व माझ्या चॅनलवर आधीही सांगितलेलं आहे की मला जर काही प्रॉब्लेम फेस झाले तर मी ते जर माझे प्रॉब्लेम सॉल्व झाले किंवा नाही झाले तर मी माझे काही एक्सपिरियन्स हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कदाचित जर तुम्हालाही त्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हालाही असं काय फेस होत असेल तर माझी काही हेल्प होत असेल तर मी का नाही करावी म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. खूप जणांचं LinkedInवर अकाउंट आहे आणि खूप जणांचं प्रोफेशनली खूप दिवसापासून ते LinkedInचं अकाउंट आहे. बट रिसेंटली हार्डली 1 ते 2 वर्ष आधी व्हेरिफिकेशनसाठी आता नवीन झालेलं आहे आणि खूप जणांचं असं आहे, असं मी म्हणत नाही आहे 80% लोकांनी व्हेरिफिकेशन केलेले आहेत, पण 20% लोकांनी व्हेरिफिकेशन्स केले नाही आहेत, जेणेकरून आपला प्रोफाईल अपडेट नाही आहे. सो जर तुम्हीही तुमचं प्रोफाईल व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर नक्की करा. त्याच्यामध्ये जास्त हार्ड काही खूप मोठी प्रोसिजर नाही आहे, छोटीशीच प्रोसिजर आहे. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल की ते कसं करावं, काय करावं, तर मी व्हिडिओ इथे साईडला मेन्शन करते की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच डिजिलॉकर हा एक आपला ॲप आहे, गव्हर्नमेंट ॲप आहे. त्याच्यामध्ये ना आपले सर्व डॉक्युमेंट वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट, डुप्लिकेट डॉक्युमेंट हे सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल असतात. सो जर तुम्हालाही असं काही करायचं असेल व्हेरिफिकेशन रिलेटेड तर तुम्ही LinkedInचं अकाउंट प्रोफाईल ओपन करा. सो मी हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते आणि प्लस एका साईडला एक व्हिडिओही मेन्शन करेल की एक्झॅक्टली तुम्ही काय केलं पाहिजे. सो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जर तुम्हालाही अशामध्ये काहीही वाटलं की कोमल मला ह्याच्यामध्येही काय डाऊट आहे, तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ Instagramवर, Facebookवर बघत असाल त्याच्यामध्येही कमेंट करू शकता. आणि प्लस तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला DM करा. मी त्याच्यावरही तुम्हाला काही सोल्युशन देऊ शकले तर मी नक्कीच देईन. सो चला पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करते. जे डिजिलॉकरचं जे आहे त्याच्यामध्ये तुमचं ओपन करावं लागतं अकाउंट. तुम्हाला तुमचा व्हॅलिड फोन नंबर लागतो, मेल ID लागतो, तुम्हाला त्याचे OTPs येतात आणि हे गव्हर्नमेंट ॲप आहे. त्याच्यामध्ये काहीही कुठल्याही प्रकारचं हार्म नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं कुठलाही एरर येणार नाही. हां, थोडीशी प्रोसिजर्स काय म्हणता येईल हळू आहे, स्लो आहे. सो थोडा वेळ लागू शकतो, बट अदरवाईज हे एकदम गव्हर्नमेंट ॲप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. ओके. सो तुम्ही LinkedInचं अकाउंट ओपन केल्यानंतर तिथे एका साईडला आपलं प्रोफाईल ओपन करा. ओपन केल्यानंतर एक ॲरो म्हणून येईल. ॲरो जर टिक असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन कधीतरी केलं असेल आणि जर कोणाचा ॲरो नसेल तर खाली एक पॉपअप किंवा खाली एक लाईन येते, जेणेकरून तिथे आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं. ओके. सो ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर पुढची प्रोसिजर अशी आहे की व्हेरिफिकेशन करा आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल की डिजिलॉकरचं अकाउंट ओपन करा वगैरे वगैरे. ह्या सर्व प्रोसिजर आहेत. ह्या प्रोसिजर मी सर्व तुम्हाला पुढे सांगतच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खूप जणांचा असा प्रॉब्लेम फेस करत होते, खूप जणं. मीही तो प्रॉब्लेम फेस केला. जसं माझ्याकडे 2 अकाउंट होते आणि एका अकाउंटमधून मी व्हेरिफिकेशन केलं होतं, पण त्याचं काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते म्हणून मी ते अकाउंट डिलीट केलं आणि नवीन अकाउंट ओपन करून त्याचं व्हेरिफिकेशन करत होती. बट ते व्हेरिफिकेशन करायला गेलं की ते व्हेरिफिकेशन होतच नव्हतं, कारण LinkedInसाठी जे प्रोफाईल अपडेट आहे डिजिलॉकरचं ते फक्त एकाच अकाउंटसाठी व्हॅलिड होतं, आपले गव्हर्नमेंट IDs. सो ते व्हेरिफिकेशनच होत नव्हतं. मी खूप वेळा ट्राय केलं आणि मला खूप मोठा प्रश्न पडला की एक्झॅक्टली काय करू. यूट्यूबला ह्याची एकही व्हिडिओ नव्हती की एक्झॅक्टली तिथे काय केलं पाहिजे आणि काय नाही. सो याच्यामध्ये त्याच्यामुळे हा एक व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. जर तुम्हीही असा फेस करत असाल प्रॉब्लेम, तुमचंही असं काही होत नसेल, स्क्रीनिंग येत नसेल किंवा सांगत असेल व्हॅलिड नाही आहे, तुम्ही एकदाच व्हेरिफिकेशन करू शकता, दुसरा वेळ व्हेरिफिकेशन करू शकत नाही. सो अजिबात घाबरू नका. मी मी ॲक्च्युली खूप टेन्शन घेतलं होतं. सो मला वाटलं की का होत नाही आहे, याचं इम्पॅक्ट काय पडेल वगैरे. बट डोंट वरी, हे हार्डली तुम्ही 1-1.5 महिना थांबा. 1 महिन्यानंतर आपोआप हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपण जेव्हा परत LinkedIn ओपन करतो तेव्हा
आपण व्हेरिफिकेशन क्लिक एक्झॅक्टली मी 25 ते 30 दिवसपर्यंत रोज ट्राय करत होते की का होत नाही आहे, का होत नाही आहे. बट रिसेंटली काल मी असं जस्ट ओपन केलं LinkedIn आणि LinkedInवर ट्राय केलं व्हेरिफिकेशन होतं का. बट काल ओके केल्यानंतर आपोआप ते पटापट झालं. कारण आय थिंक LinkedInचं असं काही प्रोसिजर असेल की 30 डेजनंतर ते नवीन व्हेरिफिकेशनचं होऊ शकतं, बिकॉज आधीचं काही अकाउंट तुम्ही डिलीट केलेलं आहे. सो आता हे नवीन अकाउंटमध्ये व्हेरिफिकेशन होऊ शकतो. सो तुम्हालाही असं वाटत असेल की माझं व्हेरिफिकेशन का होत नाही आहे किंवा करायचं तर डेफिनेटली तुम्ही लवकरात लवकर करा. पण जर तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम फेस झाला असेल की एका अकाउंटमध्ये आहे, दुसऱ्या अकाउंटमध्ये करता येत नाही आहे किंवा ते अकाउंट डिलीट झालं, ह्या अकाउंटमध्ये होत नाही आहे, तर अजिबात घाबरू नका. 1 मंथचा वेट करा. 1 मंथनंतर आरामात तुमचं जे काही प्रोसिजर आहे ती परत ओके होईल आणि तुम्ही नव्याने व्हेरिफिकेशन करू शकता. आणि तुमचंही जसं मी LinkedInवर दाखवलेलं आहे व्हेरिफिकेशनचं टिक येईल ग्रेमध्ये आणि तुमचं जे LinkedInचं अकाउंट आहे ते एकदम स्ट्रॉंग लेवलला होईल. जेणेकरून इन फ्युचर तुमचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत हे एक्झॅक्टली ट्रू आहे, ट्रस्टेड आहेत, हे सर्वांना समजेल आणि जॉबसाठीही डेफिनेटली छान असं आपला इम्पॅक्ट पडतो. सो चला भेटूया अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये आणि खूप अशा प्रयत्न घेऊन येईल की अजून नवीन व्हिडिओज घेऊन यायचा. तुम्हालाही माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की मला फॉलो करा. व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोमल ब्लॉग्स अँड डिजिटल टॉक्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत होतं आणि आहे. अजून खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि अजून काही तुम्हाला डाऊट्स असेल ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुमचं काही सोशल मीडिया रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील किंवा काय असेल किंवा काही वर्क्स असेल, काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी त्याचाही तुम्हाला नक्कीच आन्सरिंग करेल. सो थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. टेक केअर. बाय.